ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने माजी महापौर अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते यांच्या पुढाकाराने आजपासून जनसंवादाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची परंपरा शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची होती. त्याच तालमीत घडलेल्या अशोक वैती, राजेंद्र साप्ते यांनी देखील ही परंपरा कायम राखत या जनसंवादाला सुरुवात केलेली आहे. सर्वसामान्य ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी माजी महापौर अशोक वैती, नगरसेवक मनोज शिंदे यांनी यापूर्वी जनसंवाद सुरू केला होता. त्यांच्या या जनसंवादाला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अनेक नागरिकांच्या या जनसंवादात मोठ्या प्रमाणामध्ये समस्या सुटल्या आहेत. मधल्या काळात ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागल्याने शिवसेनेचा जनसंवाद होऊ शकला नाही. मात्र आता निवडणुकीचा निकाल काय लागला आहे याकडे लक्ष न देता शिवसेना शिलेदारांनी जनतेसाठी पुन्हा एकदा हा जनसंवाद सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीवरूनच सुरू केला आहे. आजच्या या जनसंवादाला शिवसेना ज्येष्ठ नेत्या अनिता बिर्जे, माजी महापौर अशोक वैती, नगरसेवक ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते, शिवसेना गटनेते पवन कदम, पांडुरंग पाटील, माजी नगरसेवक जनार्दन खेतले यांच्यासह ॲडव्होकेट प्रियांका शिंगारे, रतन अवसरमूल अनेक मान्यवर पदाधिकारी येथे उपस्थित होते. इलेक्शन कालावधीनंतर थोडासा विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा जनता दरबार सुरू झालेला आहे. ह्यामध्ये नागरिकांच्या बऱ्याचशा तक्रारी असतात. टॅक्स संदर्भात असतील, पाण्याच्या संदर्भात असतील, किंवा मग SRAच्या संदर्भात असतात तक्रारी, किंवा मग काही छोट्या मोठ्या नगरपालिकेच्या माध्यमातून काही विभागातल्या नागरिक सुविधा असतील, ह्या देखील तक्रारी येत असतात. काही मुंबईच्या तक्रारी खास करून येतात. काही मग पालघर असेल, वाडा असेल, मोखाडा असेल, किंवा मग कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, किंवा मग पालघर असेल, त्याच्यानंतर पनवेल असेल, किंवा अशा बऱ्याचशा तक्रारी येतात. ते सोडवणे आम्ही सर्व एकत्र बसून टीम ह्या गोष्टी ऐकतो आणि जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. नक्की ह्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की बऱ्याचशा तक्रारी आपण सोडवलेल्या आहेत. आज नाही म्हटलं तरी 1000पेक्षा जास्त तक्रारी आपल्याकडे पर्यंत आलेल्या आहेत. आमचं आतापर्यंत 93 जनता दरबार झालेले आहेत. अजून एक 7-8 बाकी आहेत आणि 100व्या जनता दरबारला शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत. आपण गटनेते आज या ठिकाणी पवन कदम आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील महापालिकेचे काही कामं असतील ती त्यांना तशा प्रकारच्या विनंती केली जाईल. सूचना आम्ही करू शकत नाही, एवढे मोठे नाही, आम्ही विनंती करू आम्ही आणि ते तक्रारी जरूर सोडवतील. आणि ह्या ठिकाणी आम्ही एक टीमवर्क म्हणून काम करतोय. मनोज शिंदे साहेब आहेत, अनिताताई बिर्जे आहेत, साप्ते साहेब आहेत, या ठिकाणी संगारे मॅडम आहेत, ॲडव्होकेटचं काम करतायत, खेतले साहेब आहेत, आणि मी स्वतः. आम्ही एक टीम म्हणून काम करतोय. कुठे आम्ही हा प्रमुख आहे तो प्रमुख आहे नाही, पण आम्ही बिर्जे बहिणींच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करतोय. नक्की त्यांनी दिघे साहेबांच्या पासून ही परंपरा सुरू ठेवलेली होती. त्यांना फार जवळून काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि तेच काम आज शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी करतोय. 100वा जेव्हा जनता दरबार असेल ह्या ठिकाणी, तेव्हा शिंदे साहेब स्वतः उपस्थित राहणार. अशा प्रकारची आमची सर्वांची साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे. नक्की नागरिकांचे प्रश्न आज पाहिला असेल, पहिलाच दिवस आहे तरी पण बऱ्याचशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत. बऱ्याचशा तक्रारी आज आम्ही सर्वांनी मिळून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यामध्ये नागरिकांना एकच विनंती आहे, ज्या काही तक्रारी असतील कुठल्याही असतील त्या सोडवण्याच्या दृष्टीने धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आश्रमात आल्यानंतर सर्व ज्या तक्रारी आहेत शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुटतील, अशा प्रकारची सर्वांना आमची सांगणं आहे. आणि आपल्या जे काही तक्रारी असतील त्या इथे येऊन आपल्या मांडल्या तर नक्की त्याच्यापासून एक चांगला आपण जाताना समाधानी व्हाल अशा प्रकारचं काम आमच्याकडून होईल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत.
किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.